नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर लोकनीती. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. निवडणुकीचा तिसरा टप्पा तोंडावरती आहे आणि प्रत्येक टप्प्यावरती म्हणजे अपवादसुद्धा नाही, ज्या पद्धतीची गळती काँग्रेसला लागलेली आहे आणि त्याच्यातून वारंवार हे सिद्ध होते की जो आरोप किंवा जो आक्षेप आमच्यासारखे टीकाकार घेत होते, पक्ष संघटना पूर्णपणे खिळखिळी झालेली आहे. पक्ष नेतृत्वाला ह्याची कशाची जाणीव उरलेली नाही. दिल्ली प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अरविंद सिंग लवली यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. खरं तर निवडणुकीच्या तोंडावरती असे राजीनामे किंवा पक्षांतर किंवा तिकीट मिळालं नाही म्हणून बाहेर पडणं आपण समजू शकतो. थोड्याफार फरकाने सगळ्याच पक्षांमध्ये हे आढळून येतो. मुद्दा तो नाही आहे. पण अरविंद सिंग लवली यांनी जे पत्र लिहिलेलं आहे त्याच्यामधले जे मुद्दे उपस्थित केलेत ते फार महत्त्वाचे आहेत. हे वारंवार काँग्रेसच्या बाबतीमध्ये घडत आलेले, अगदी हेमंत बिस्वा शर्मा गेले तेव्हापासूनची गोष्ट, म्हणजे ठळकपणे अशातली. राहुल गांधींनी 2014चं जी निवडणूक होती त्यांना नेते म्हणून समोर केलं गेलेलं होतं. अर्णव गोस्वामींनी त्यांची घेतलेली मुलाखत अजूनही ट्रेंडिंग आहे यूट्यूबवरती, जरूर पहा तुम्ही ती. हे 2014च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती इकडून मोदींचा चेहरा समोर आलेला होता आणि त्याला काँग्रेसकडून राहुल गांधींना प्रोजेक्ट करण्यात येत होतं. तेव्हाही आपला नेता म्हणून असलेला वकूफ किती सामान्य आहे किंवा आपल्यामध्ये नेतृत्वाची कुवत कशी नाही हे त्यांच्या शब्दातून सिद्ध होतं. पण हे जे आमचे लिब्रांडू पत्रकार विचारवंत आहेत त्यांना हे मानायचं नाही. बाकी ते सगळे जे सगळे चाटुकार, ते दरबारी राजकारणी जे राहुल गांधींच्या भोवती जमा झालेत त्यांना हे मानायचं नाही. अडचण कोणाची होते माहिती का ह्याच्यामध्ये? आमच्यासारखे टीकाकार बाजूला ठेवा, त्यांचे विरोधक बाजूला ठेवा, त्यांचे मतदार नसलेले पण सगळे बाजूला ठेवा. 2014 पासून प्रत्यक्ष काँग्रेसचा जो सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, बूथ लेवलला काम करणारा किंवा जो नेता आहे प्रत्यक्ष लोकांमध्ये मिसळून काम करणारा आणि त्यांचा मतदार आहे, या तिघांची अडचण झालेली आहे की तुमचं नेतृत्व हे कुचकामी आहे. अरविंद सिंग लवली यांच्या पत्रातून हीच गोष्ट प्रामुख्याने समोर येते आहे की तुम्ही हे तिकीट वाटप कशाच्या जीवावरती करायला लागलात, कोणाला विचारून करायला लागलात. ज्या आम आदमी पक्षाशी युती केली होती त्यांच्याशीच तर मूळ भांडण होतं. काँग्रेसला संपून जो पक्ष तिथे सत्तेवरती आला, तिथंच नाही पंजाबमध्ये सुद्धा आला, दोन्हीही ठिकाणी त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसच होती. संपूर्ण आम आदमी पक्षाचा पूर्वासुरीचा जो अवतार होता, इंडिया अगेन्स्ट करप्शन, अण्णांची जी चळवळ होती ती सगळी मनमोहन सिंग यांच्या काळातल्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात होती. म्हणजे ज्या पक्षाचा जन्मच तुमच्या विरोधातून झाला त्या पक्षाला तुम्ही असं एका अर्थाने त्याच्या अंगावर घ्यायचं कारण काय होतं, हा जो मुख्य आरोप आहे. किंवा तसंच पश्चिम बंगालमध्ये की ज्या ममता बॅनर्जींच्या लोकांनी तुमच्या कार्यकर्त्यांची हत्या केली, तुमचे आमदार त्यांनी घेऊन टाकले. आत्ताच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा एकच आमदार निवडून आला 290च्या त्या विधानसभेमध्ये आणि तोही ममता दिदींच्या TMCमध्ये गेला. तुमच्या कार्यकर्त्यांच्या हत्या होत आहेत, तुमचे निवडून आलेले आमदार त्यांच्याकडे येतात, म्हणून तुमच्या त्या पश्चिम बंगाल प्रदेश काँग्रेस कमिटीचे नेते अधीर रंजन चौधरी यांचा आक्षेप ममता बॅनर्जीवर पहिले आहे, भाजपवरती नंतर आहे. पंजाब असो, दिल्ली असो, त्याच्यानंतर पश्चिम बंगाल असो, या ठिकाणच्या प्रदेश तुमचेच नेते आहेत, तुमचेच कार्यकर्ते आहेत, ते जी अडचण सांगतायत ते तुम्ही समजून घ्यायला तयार नाहीत. किंवा केरळमधली गोष्ट आहे की ज्या डाव्यांच्या विरोधात तिथे ते तुमच्या विरोधात लढत आहेत. राहुल गांधीच्या विरोधात सुद्धा डाव्यांनी उमेदवार दिलेला आहे. इंडिया आघाडीचा भाग म्हणून, अपवाद म्हणून तेवढी एक जागा सोडावी इतकं पण सौजन्य डाव्यांनी दाखवलेलं नाही. ही जी मूळ अडचण आहे अरविंद सिंग लवली यांच्या पत्रातून परत एकदा अधोरेखित होती आणि हे कोणी समजून घ्यायला तयार नाही. त्यांचे समर्थक अंधभक्त आणि तोटा त्यांनाच आहे. पुन्हा बाकीच्यांना काही त्याचा तोटा व्हायचं काही कारणच नाही. आता निवडणुकीच्या तोंडावरती अरविंद सिंग लवली राजीनामा देतात, त्याच्या मागचं कारण नीट समजून घ्या की तो सगळा तिथला पक्ष तुम्ही एका अर्थाने बळी देऊन टाकला आम आदमी पक्षासाठी. पंजाबमधला पक्ष तुमचा बळी देऊन टाकला, पश्चिम बंगालमधला पक्ष बळी दिला, किंवा आता या महाराष्ट्रातली गोष्ट आहे, सांगली असो किंवा मुंबईमधल्या जागेचा जो आता वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिली आणि त्यांचा जो हक्काचा मतदारसंघ दावला, ह्याच्यातून प्रत्यक्ष तुमचे कार्यकर्ते, तुमचे नेते नाराज होत आहेत, निराश होत आहेत. किंवा नसीम खान सारख्यांनी आता आरोप केलेला आहे की एकही मुस्लिमांना उमेदवारी, आम्ही त्याच्यावर व्हिडिओ केला, की हे तुम्ही समजून घ्या. आणि
वारंवार हे काय होतं माहिती आहे का, आपण काहीतरी म्हणावं, त्यांचे प्रवक्ते लगेच पुन्हा त्याला डिफेंड करताना जे काही सगळे बौद्धिक तारे तोडतात, त्यांना कोणालाही निवडणूक लढवायची नाही आहे. मी तर म्हणतो की काँग्रेसमध्ये जे प्रत्यक्ष काम करणारे कार्यकर्ते आणि लोकांमध्ये मिसळणारे नेते, या दोघांनाच याची तळमळ आहे, आणखी त्यांना त्याचे परिणाम प्रत्यक्ष भोगावे लागत आहेत. बाकीच्यांना काही फरक पडत नाही. उद्या काँग्रेसचे त्या 52 वरून जर 32 जर आमदार खासदार झाले तरी बाकीच्यांना काय फरक पडायला लागला त्याचा. पण ज्याला प्रत्यक्ष राजकीय काहीतरी करायचं आहे, जो कार्यकर्ता जमिनीवरती उतरून काम करत आहे, लोकांमध्ये मिसळत आहे, गल्लोगल्ली जात आहे, त्याच्या पाठीमागं जर तुम्ही उभं राहणार नसाल, त्याला पुरेशी काय म्हणता येईल त्याला सगळी शिबंदी पुरवणार नसाल, त्याला मदत करणार नसाल, पैसा देणार नसाल काम करण्यासाठी, या सगळ्या गोष्टीचा तोटा असा होतो की ती सगळी जी चौकट असते ती खिळखिळी होती. कन्हैया कुमार सारख्यांना तुम्ही तिकीट का दिलं की ज्याची प्रतिमा अतिशय वाईट आहे, तो स्वतः त्याच्या बेगुसराय मतदारसंघामध्ये 4.5 लाख मतांनी हारलेला आहे मागच्या निवडणुकीमध्ये. भारत तेरे टुकडे होंगे इंशाअल्लाह इंशाअल्लाह या सगळ्या ह्याच्यामध्ये तो ज्या पद्धतीनं त्यांच्या बाजूने उभा होता, त्याच्यामुळे जी प्रतिमेचा खराबी झालेली त्याचा तोटा काँग्रेसला कशामुळे. आणि उत्तर प्रदेश बिहारमध्ये ते कम्युनिस्ट जागा सोडायला तयार नाहीत म्हणून तुम्ही ते पार्सल आणून ह्यांच्या माथी मारलं. दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये 7 पैकी फक्त 3 जागा काँग्रेसला लढवायला मिळालेल्या आहेत. या 3 मध्ये उदित राज आणि हे दोन, एक यूपीचा आणि एक बिहारचा दुसरे कॅन्डिडेट आल्याच्यानंतर आम्ही काय करायचं हा त्यांचा मुद्दा आहे. स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांना तिकीटं मिळणार नसतील किंवा त्यांच्या मनाप्रमाणे उमेदवार मिळणार असेल तर त्यांनी प्रत्यक्ष काम काय करायचं आणि कसं करायचं. लो टर्नआउट, कमी मतदान का झालं त्याचं एक कारण सांगताना हर्षवर्धन त्रिपाठी हे जे हिंदी ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांनी फार चांगला मुद्दा उपस्थित केलेला आहे. अशा पद्धतीनं कार्यकर्ते नाराज आहेत, त्यांचे मतदार नाराज आहेत, हा फरक लक्षात घ्या. ज्या काँग्रेस कार्यकर्त्यांना त्यांच्या उदाहरणार्थ सांगलीतली गोष्ट आहे, सांगलीमध्ये तुम्ही शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करायला तुमच्या जर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सांगणार असाल तर ते तुमचे कार्यकर्ते नाराज होऊन बसतील आणि तुमचा जो मतदार आहे तो बाहेरच पडणार नाही. लो टर्नआउट ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी तर हा मुद्दा पूर्णपणे खोडून काढतो. अजूनही संपूर्ण भारतातलं जेव्हा सगळं मतदान संपेल तेव्हा तो आकडा सरासरी आकड्याच्या थोडाफार कमी जास्त असेल. ह्याच्यामध्ये फार फरक पडायची गरज नाही, त्याच्यातून फार काही होत नाही. पण हे ठरवून असं एक नॅरेशन तयार करतात की लो टर्नआउट म्हणजे कमी मतदान झालं म्हणजे सत्ताधाऱ्यांचा पराभव झाला. उलट कमी मतदान हे सत्ताधाऱ्याच्या सोयीस्कर असतं. तो त्याच्याकडे यंत्रणा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तो त्याच्या हक्काचं मतदान प्रत्यक्ष करून घेऊ शकतो. आपल्या मतदाराला घरापासून प्रत्यक्ष मतदान केंद्रावरती नेण्यासाठी जी यंत्रणा लागते ती त्यांच्याकडे आहे, तुमच्याकडे नाही आहे. हा तुमचा मुद्दा आहे. हे कोणीतरी खरं तर गांभीर्याने बघायला पाहिजे की या इंडिया आघाडीकडे ही सगळी यंत्रणा खिळखिळी झालेली आहे. एक पक्ष दुसऱ्याला सहकार्य करायला तयार नाही आहे, उलट विरोधामध्ये काहीतरी कारवाई करतात. म्हणून जे काही कमी झालेलं मतदान हे म्हणत असतील तर मी म्हणत नाही, तर त्याची जबाबदारी उलट इंडिया आघाडीवरतीच येते. तो तोटा इंडिया आघाडीलाच आहे. आणि हे सगळं नुसतं आम्ही बोलतो त्याच्यापेक्षा आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले अरविंद सिंग लवली यांच्या पत्रातून मुद्दे समोर आलेले आहेत. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो डिस्कनेक्ट होऊन गेला सर्वसामान्य लोकांशी, म्हणजे ज्या अँटनी कमिटीच्या अहवालाच्या बाबतीतला मी उल्लेख मागे केलेला होता की तुमची हिंदू विरोधी प्रतिमा तयार झाली, किंवा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ह्या दरबारी राजकारण्यांच्या पाठीमागं नादाला लागलात जे प्रत्यक्ष लोकांमध्ये मिसळत नाहीत. याचा तोटा असा झाला की सर्वसामान्य लोकांची जी काही भावना आहे, सर्वसामान्य लोकांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या सगळ्या कळायलाच मार्ग नाही नेतृत्वाला. एवढी मोठी उभी आडवी भारत जोडो अशा 2 यात्रा, एक कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंतची आणि दुसरी त्या ईशान्य भारतापासून इकडे मुंबईपर्यंतची 2 यात्रा तुम्ही केल्या. एवढं असताना सुद्धा तुम्हाला हे माहिती नाही की त्या सगळ्या प्रदेशामध्ये आपलं काय चाललंय ते. तुम्ही ज्या ठिकाणाहून तुमची यात्रा जाते नंतर तुमचे लोक उठतात आणि भाजपमध्ये निघून जातात. म्हणजे त्या नेतृत्व राजाला दिवाळी माहितीच नाही तशातला प्रकार झाला. तुम्हाला काही कळतच नाही खाली काय चाललेलं आहे ते. आणि जी काही भाषा ते आपल्या भाषणामध्ये म्हणजे त्यांचे जे प्रवक्ते बाहेर गेले ते आता किंवा अरविंद सिंग लवलीसारखे नेते सगळे ते सांगायला लागलेत की ही भाषणं काय चालली आहेत, ह्यांची भाषा काय चालली आहे आणि प्रत्यक्षामध्ये वस्तुस्थिती काय आहे, त्यावरची ही सगळी उसंतवाणी. काँग्रेसमधले लवली भांडणं ऐक्याचे कांडणं करणारे. राहुलची जादू भारत जोडतो, काँग्रेस तोडतो जागजागी. मुस्लिम नाराज, शीखही नाराज, कोणाचे हे राजपक्षामध्ये. पक्ष संघटना झाली खिळखिळी,
पंजाब हवा दिल्ली आसामही. उमेदवार हा बनला कन्हैया काँग्रेसची नैया बुडविण्या. पक्षांतर्गत म्हणे लोकशाही स्वतःशी लढाई चाले यांची. काँग्रेस मुक्तीचा काँग्रेसींना ध्यास. काँग्रेस मुक्तीचा काँग्रेसींना ध्यास. कांत उपहास स्वतःचाच. कांत उपहास स्वतःचाच. जेव्हा यांच्यातले मतभेद समोर येतात आणि जेव्हा विचारलं जातं तेव्हा प्रवक्ते सांगतात की नाही आमच्या पक्षामध्ये लोकशाही आहे. तुमच्या पक्षातली लोकशाही प्रत्यक्ष पक्ष संपवण्यासाठी काम करत असेल तर अशी लोकशाही तुम्हालाच लखलाभ असो. प्रत्येक राज्यामध्ये काँग्रेस अंतर्गत ज्या पद्धतीची भांडणं सुरू झालेली आहेत, ज्या पद्धतीनं आता गळती सुरू झालेली आहे, त्याच्यातून हे सिद्ध होतं बाकी AC मध्ये बसून व्हिडिओ करणारे आमच्यासारखे किंवा बाकी कोणी किती काही बोलू, पण ज्याला प्रत्यक्ष तोंड द्यायचं आहे, ज्याला त्या लढाई मैदानामध्ये उतरून प्रत्यक्ष लढाई करायची, त्याला तुम्ही शस्त्र पुरवले नसतील, त्याला मदत केले नसतील आणि तुम्ही शत्रूला मदत होईल असं काहीतरी करतात, मग तुमचं सैन्य त्याच्यामध्ये बळी पडणार ना. तुम्ही अशा पद्धतीने भाजपला सोयीस्कर होईल असे मुद्दे त्यांच्या हातामध्ये देता कोलीत. तुम्ही हवे ते उमेदवार देत नाहीत तुमच्या कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे. तुम्ही तुमची जी सगळी पक्ष संघटना आहे तिला धारेवरती बसवता. मग असं जर असेल तर तुम्हाला प्रत्यक्ष यश मिळणार कुठून? भाजप काँग्रेस मुक्तीची घोषणा केली म्हणून भाजपवर टीका करण्याच्या पेक्षा ह्या काँग्रेसींची कृतीच अशी आहे की ते स्वतःच काँग्रेस मुक्त भारत कसं होईल याच्यासाठी प्रयत्न करतायत. ज्या पद्धतीनं काँग्रेस कार्यकर्त्यांचा, काँग्रेसच्या मास कनेक्ट असणाऱ्या नेत्यांचा रोष समोर येतो आहे, त्याच्यातून येत्या या चालू असलेल्या निवडणुकीमधून खूप काही चांगलं चित्र काँग्रेससाठी असेल असं दिसत नाही. इथेच थांबूया. धन्यवाद.